तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज पुन्हा आपण लॉग इन केलेलं आहे. तर बघूया आज कोणत्या ट्रिप लागतात आपल्याला. आज ॲक्च्युली लेट झालं निघायला. तर उलवेची ट्रिप ॲक्सेप्ट करतोय उबरमध्ये. बघूया भेटते का आपल्याला. झाली तर आहे. सो पिकअप लोकेशन 14 मिनिटावरती दाखवतोय. कस्टमर थांबेल का नाही माहिती नाही. चला ट्राय करूया, घेऊया पिकअप, बघूया मग कुठे. चला तर मग भेटूया आता नवी मुंबईला. चला. तर मित्रांनो तेच झालं शेवटी. 14 मिनिटाचा पिकअप होता आणि शेवटचे 5 मिनिटं होती तोपर्यंत त्यांनी कॅन्सल केली. लोकांमध्ये थोडं पण पेशन्स नाही आहे की वेट करणार किंवा कुठं वेट करू शकतात. तर मित्रांनो वाशीची ट्रिप लागली आता आपल्याला ओलामधून. तर चाललो त्यांना पिकअप करायला. 7 मिनिटं आहेत पिकअप, 6 मिनिटाचा पिकअप दाखवतोय. बघूया आता ही ट्रिप भेटते का नाही आपल्याला. तर सकाळीच एक ट्रिप कॅन्सल झाली आहे. चला तर जाऊया पिकअप करायला आणि भेटूया वाशीला. त्यांचाच कॉल येतोय. तर मित्रांनो आता सरांना आपण ड्रॉप केलेलं आहे. कोणती ट्रिप वाजते, कुर्ला नाही नको. तर सरांना आपण ड्रॉप केलेलं आहे. पहिलं पेमेंट झालेलं आहे आपलं 592. कुर्ला BKC नको, 592 हे त्यांचा फेअर होता. आता बघूया नेक्स्ट ट्रिप कुठली लागते. तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप कुठली लागते. कल्याणवरून वाशीला तर आलोय पण काहीच ट्रॅफिक नव्हती. पूर्ण खाली खाली रोड होता. 1.25 तासामध्ये मी पोहोचलो इकडे. तर सगळ्या ज्या ट्रिप लागतायत कामाच्या तर नाही आहेत काय. चला तर बघूया आता नेक्स्ट ट्रिप कोणती लागते. आणि आपलं टार्गेट असणार आहे आज दिवसाचं 3000. आपण पोहोचतोय का नाही. तर लागते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, 400 रुपये. काय मतलब नाही ही ट्रिप घेऊन. बघूया तर आता कुठली ट्रिप लागते. चांगली ट्रिप बघूया एक. म्हणजे नाही करून 10 वाजेच्या आत कसे पण आपले 1000 रुपये तरी झाले पाहिजेत. मग जाऊन कुठेतरी टार्गेटच्या जवळ पोहोचू शकतो दुपारपर्यंत नाहीतर संध्याकाळपर्यंत. पण 3000 पण खूप मोठं टार्गेट आहे. आजकाल एवढा बिझनेस नाही आणि गाड्या खूप वाढलेल्या आहेत. तरी पण ट्राय करूया. तरी आज सकाळी 6 वाजता निघालोय घरातून. पहिली बुकिंग तर त्यांनी कॅन्सल केली. काला घोडा 420 रुपये. काहीच मतलब नाही. सगळ्या त्या साईडच्याच ट्रिप वाजतात. तर मित्रांनो आता पनवेलची ट्रिप ऍक्सेप्ट केली आपण उबर मध्ये. तर चालू पिकअपला. 4 मिनिटावरती पिकअप आहे. तर आता पनवेलला ड्रॉप करूया मग बघूया कुठली ट्रिप लागते. तर मित्रांनो आता आपण आलो खारघरला. खारघरवरून पिकअप करतोय आता घनसोलीसाठी. 3 मिनिटं दाखवत आहेत. आता बघू कधी येतोय. पिकअप पॉइंटवर तर थांबलोय पण बघूया आता बुकिंग भेटते का नाही. 2 मिनिटानंतर कॉल करून बघतो. ओला मध्ये 98 रुपीजची बुकिंग चालू आहे. तर मित्रांनो आता घनसोलीची ट्रिप एंड केलेली आहे. तर पूर्ण उबरचं आपलं फेअर झालंय. ते उन्हामुळे दिसत नाहीये. तर घनसोलीला आपण आलोय आता. इकडून तर बुकिंग नाही लागणार. तर बघूया आपल्याला आतमध्ये जावं लागेल नवीन बुकिंग साठी. चला तर आतमध्ये जातो जरा बघतो इकडे. कारण का हायवेवरती बुकिंग तर नाही भेटत माहिती आहे. आणि घनसोलीला बुकिंगचे पण असे पण वांदेत. ठीक आहे बघूया आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो विक्रोळीची ट्रिप ऍक्सेप्ट केली आता आपण. आता चाललोय पिकअपला. 4 मिनिटं दाखवतोय पिकअप. तिकडनं निघालो लगेच. ट्रिप आली मला. फेअर एवढं खास नव्हतं, ठीकठाक होतं. पण आता 11:30 वाजून गेले. म्हणजे आता बुकिंग पण एवढ्या काय नसणारच आहेत. त्यापेक्षा मग काय नाही घेण्यापेक्षा तर उभं राहण्यापेक्षा काहीतरी घेतलेलं बरं. आता बघूया विक्रोळीला जाऊया. पहिले मॅडमला पिकअप करूया. नमस्कार मित्रांनो, तर आलोय आपण आता विक्रोळीला. कोणती ट्रिप आली आहे, परेल नको.
विक्रोळीला आलोय, ट्रिप एंड केली. आता ओलामध्ये आपले झालेत 928 रुपये आणि उबरमध्ये बघूया, उबरमध्ये झालेत 850 रुपये. म्हणजे अजून आपण 3000च्या खूप लांब आहेत. ही अंधेरीची ट्रिप आली आहे. नको अंधेरीची, पण जास्त टाइम आहे. पण मालाडची ट्रिप आहे, नको मालाड पण खूप जास्त वेळ दाखवतोय. ही आलेली भिवंडीची ट्रिप, भिवंडीची ट्रिप घेऊन घराकडे नको, पिकअप लोकेशन खूप जास्त लांब आहे. तर बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप भेटते. तर मित्रांनो, आता उबरमध्ये आपल्याला ट्रिप भेटली आहे ठाण्याची, टॉवर सी मधून. आता टॉवर बी जवळ आहे आपण, ते मगाशी आता इथेच ड्रॉप केलं होतं टॉवर बी ला, आणि इथूनच ट्रिप भेटली आहे टॉवर सी मधून. तर जाऊया ठाण्याला. तर मित्रांनो, विक्रोळीचा ड्रॉप झालाय आणि आता आपल्याला लागली आहे कल्याणची बुकिंग. 6 मिनिटावरती आहे त्यांचं पिकअप लोकेशन. चाललोय पिकअपला, मग बघूया तिकडनं काय आणि आपलं कितीपर्यंत अमाऊंट होते, नाहीतर मग तिकडनं लोकल. तर मित्रांनो, डोंबिवलीला ड्रॉप केलेला आहे आता, आणि आता वाजलेले आहेत 2:30. गाडी सकाळी 6 वाजता काढली होती आणि टार्गेट होतं आपलं 3000चं. तर आत्तापर्यंत 2500 रुपये झालेले आहेत. थांबा तुम्हाला मी दाखवतो. ओलामध्ये झालेले आहेत आपले 928 रुपये आणि उबरमध्ये झालेले आहेत 1542 रुपये. म्हणजे ओव्हरऑल 2500 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. अजून 500 रुपये बनवायचे आणि घरी जायचं. तर बघूया आता आपल्याला कुठली ट्रिप लागते. सध्या तर दुपार आहे, आता तर ट्रिप लागणं खूप कठीण आहे, पण तरी पण लोकल छोटी कोणती तरी ट्रिप लागेलच. आणि असं पण आता लोकलच काम करायचं आहे 500-600 रुपयाचं, आणि मग घरी जायचं आहे. आपल्याला 3000चा टार्गेट असतो. आज लवकरच टार्गेट झालंय. मला वाटलं आज काही होणार नाही, ट्रिप लागणार नाही जास्त, पण आज एकदम फास्ट टार्गेट झालंय. तर बघूया आता हे 3000चे शेवटचे आपलं 500चं टार्गेट कधी होते बघूया. तर मित्रांनो, आपण आलो आता खोनी पलावामध्ये, आणि खोनी पलावामध्ये आपण तो ड्रॉप एंड केला आणि लगेच आपल्याला इकडनं 2 मिनिटावरच कल्याण खडकपाड्याची ट्रिप असली. आता खडकपाड्याला जाऊ आणि यांना ड्रॉप करू, आणि मग मला वाटतं तिथून ट्रिप एंड होईल आपली. म्हणजे ऑफलाईनच जाणार आणि घरी जाणार. आता बघूया कसं काय ते, किती पेमेंट आहे आणि आपलं 3000चं टार्गेट पूर्ण होतंय का नाही. बघूया आता खडकपाड्याला जाऊन. तर मित्रांनो, खडकपाड्याला आता आपण ड्रॉप केलेला आहे आणि ओलामध्ये बघू शकता तुम्ही झालेले आहेत आपले 1227 रुपये, आणि उबरमध्ये चेक करूया, उबरमध्ये झालेले आहेत 1826 रुपये. म्हणजे आपलं 3050च्या आसपास काम झालेलं आहे. तर आता मित्रांनो, इथूनच आपण एंड करूया आणि घरी जाऊया. तर आज दिवसभरामध्ये मित्रांनो आपण केलेलं आहे 3050 रुपयाचं काम, आणि गाडी चालली आहे, गाडी चालवली आहे 181 किलोमीटर 9 तास.